बाजारात मंदी आहे. अनेक गुंतवणूकदार धस्तावलेले आहेत. आपल्या मेहनतीच्या कमाईचे पैसे राहतात की जातात अशी सध्या स्थिती आहे. अगदी क्षणाक्षणाला क्रिकेटचा स्कोर पाहावा तसं सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या निर्देशकाची चौकशी करतोय. अशा वातावरणात केंद्र सरकारने ॲक्सिस बँक, ITC या कंपन्यांमधला आपला सगळा वाटा विकून 22,000 कोटी रुपये उभे करण्याचे मनसुबे रचले आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार हा व्यवहार याच आठवड्यात पूर्ण होणार आहे. जिथे सामान्य माणूस अत्यंत सावधानतेने शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना शेअर बाजार कोसळलेल्या अवस्थेत आपले समभाग विकण्याचा आत्मघाती निर्णय सरकारने का घेतला हे सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचं आहे. पूर्वीच्या काळी युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया नावाची केंद्र सरकारची एक बँक होती. ती स्पेसिफाईड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच SUUTI या नव्या कंपनीच्या मार्फत केंद्राने सिक्रेट विकणाऱ्या ITC आणि ॲक्सिस बँकेत समभाग विकत घेतले होते. ITC मध्ये केंद्राचे 7.94% तर ॲक्सिस बँकेत 4.69% सहभाग होते. हे सहभाग विकून 22,000 कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. बाजारात मंदी असताना केंद्र सरकारनं असा निर्णय का घेतला हे सांगतायत बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विश्वास उटगी. उटगी सर, नमस्कार. तुमचं लोकमतच्या स्टुडिओमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न, तुम्ही बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ आहातच. बाजारात मंदी असताना केंद्र सरकारने ॲक्सिस बँकेतला वाटा विकण्याचा निर्णय का घेतला? याला आत्मघातकी निर्णय म्हणायचं का? कोरोनापूर्वी वित्तीय बाजारात संकट होतंच, पण कोरोनानंतर भारतीय वित्तीय बाजाराचं संकट हे अधिक तीव्र झालेलं आहे. 1 फेब्रुवारीला जेव्हा अर्थमंत्र्यांनी आपलं बजेट सादर केलं त्यावेळेस $5 ट्रिलियन इकॉनॉमी आम्ही करू अशा तऱ्हेचं एक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. आणि त्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने जी काही पावलं पडली त्याच्यामध्ये 2,10,000 रुपये ही वित्तीय तूट येत्या कालखंडामध्ये म्हणजे 2021 पर्यंत भरून काढण्याकरता काय काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये एक महत्वाकांक्षी निर्णय सरकारने तो जाहीर केला, जो अनेक वर्ष त्यांचा पेंडिंग होता. तो म्हणजे LIC ऑफ इंडिया ही जी सर्वात मोठी ज्याला असं पण विमा क्षेत्रातली सरकारच्या अखत्यारीतली कंपनी आहे, त्याच्यातून 90,000 कोटी रुपये कमवायचे IPOच्या मार्फत, इनिशियल पब्लिक ऑफर करून. हा पहिला मुद्दा. त्याशिवाय इतर अन्य ठिकाणावरून म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सरकारची मालकी आहे त्या ठिकाणी आपल्या मालकीचे शेअर्स विकून बाजारामधून पैसे कमवायचे आणि वित्तीय तूट भरून काढण्याकरता 2,10,000चं टार्गेट पूर्ण करणं 2021 पर्यंत हे उद्दिष्ट ठरलं. त्याच्या आधीच्या वर्षामध्ये 1,00,000 कोटी जमा करायचे होते, त्यातले फक्त 22,000 रुपये जमले होते. हे एक त्यांचं मोठं अपयश होतं. म्हणजे 19 आणि 2020 या आर्थिक वर्षातलं हे सरकारचं अपयश होतं. आता वित्तीय तूट भरून काढण्याकरता सरकार स्वतःच्या मालकी हक्कातले पब्लिक सेक्टरचे कारखाने विकण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची साधनं अनेक असताना सुद्धा ती ह्या सरकारला उभी करता येत नाहीत आणि खर्चावरती नियंत्रण आणता येत नाही. त्यातला हे अपयश आहे. मुद्दा असा की आता जे घडतंय बाजारामध्ये कोरोनाच्या नंतर लॉकआउट परिस्थितीमध्ये, तिथे एक प्रकर्षाने अशी एक गोष्ट दिसते की वित्तीय तूट भरणा करण्याकरता म्हणून आपल्या हातातले जे ॲक्सिस बँकेमध्ये जवळजवळ 4.69% हा जो स्टेक होता सरकारचा, हा त्याने विक्रीला काढला. त्याचप्रमाणे ITCमध्ये सुद्धा 7 म्हणजे मला वाटतं 7.79 का 80% एवढा जो मालकी हक्क होता तो विक्रीला काढला. आता केंद्र सरकारचा हा मालकी हक्क कोणाच्या वतीने होता? तर SUUTI या संज्ञेने तो मालकी हक्क ITCमध्ये आहे, ॲक्सिस बँकेत आहे, तो L&Tमध्ये होता, अन्य काही 51 कारखान्यामध्ये होता. तो विक्रीला काढण्याचा निर्णय सरकारने आत्ता घेतला आणि ती प्रक्रिया चालू आहे. आता 22,000 कोटी रुपये केवळ ITC आणि ॲक्सिस बँकेतला जो स्टेक आहे सरकारचा म्हणजे SUUTI ही विक्री करून 22,000 मिळणार. आता एक्झॅक्टली SUTU म्हणजे काय? हे स्पेशल अंडरटेकिंग युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची एक स्कीम होती US 64. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हा भारताचा पहिला ज्याला आपण म्हणू वित्तीय संस्था म्युच्युअल फंड होता. त्याचे 3 तेरा वाजले. हर्षद मेहताच्या कालखंडाप्रमाणेच हाही एक कालखंड सर्वांना आठवत असेल. त्यानंतरची महत्वाची घटना म्हणजे युनिट ट्रस्टने एक 1995 नंतर ज्या बँकिंग पॉलिसी जी आली
डॉक्टर मनमोहन सिंगाच्या कालखंडामध्ये, त्याच्यामध्ये ICCIने, त्यानंतर आपण असं म्हणू की HDFC बँक निघाली, तर ICICI बँक ही खाजगी बँक आहे, पण ती ICICI सिक्युरिटीने फ्लोट केली. HDFC बँक नवीन निर्माण झाली. तशीच युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हे भारत सरकारचा अंगीकृत व्यवसाय जरी असला तरी युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने युनिट ट्रस्ट बँक ही फ्लोट केली. आणि तुमच्या लक्षात असेल की PJ नायक नावाचे जे चेअरमन युनिट ट्रस्टचे होते, त्यांनी या युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया बँकेमधलं एक कन्व्हर्शन केलं आणि त्याचं ॲक्सिस बँकेत रूपांतर केलं आणि त्या ठिकाणी US 64ची जी इन्व्हेस्टमेंट होती ती इन्व्हेस्टमेंट त्यांनी गुडविल म्हणून वापरली ते ॲक्सिस बँक क्रिएट करताना. आणि हे त्या ॲक्सिस बँकेमध्ये 26% सुटी जो आहे, जो 26% टक्का आहे मालकीचा, ते 26%चा अर्थ ॲक्सिस बँकेची मालकी खरी राज्य सरकार केंद्र सरकारचीच आहे, ती युनिट ट्रस्टच्या मार्फत आहे. पण ॲक्सिस बँक ही जगात अशी कुठली बँक नव्हती. एक नाव त्यांनी घेतलं आणि मार्केटमध्ये उडी मारली. खरं तर हे भारत सरकारचेच पैसे होते, पण त्यांनी भारत सरकारने प्रायव्हेट सेक्टर बँक फ्लोट केली. आता त्या बँकेतले 4.69% हा जो सुटीचा स्टेक होता, शेअर होता, तो त्यांनी बाजारात विक्रीला काढला. तो ITC नावाच्या सिगरेट कंपनीमध्ये तोही विक्रीला काढला आणि अशा तऱ्हेने 22,000 कोटी जमवले. यापूर्वी 51 ठिकाणी कंपन्यांमध्ये हे सुटीचे स्टेक्स आहेत तेही ते विक्रीला काढतायत आणि एकूण 2,10,000 कोटी जे ज्याला आपण म्हणू की वित्तीय तूट भरून काढण्याकरता जमवायची त्या वर्षभरामध्ये, त्यातला हा 22,000 अशा त्यांनी करतायत. मुद्दा निर्माण होतोय, कोरोनाच्या कालखंडात मार्केट कोसळलेलं असताना सरकार 22,000 कोटी याच्यावरती संतुष्ट आहे. हा आत्मघातकी निर्णय आहे असं माझ्यासारख्यांचं म्हणणं आहे. मार्केटवरती भारत सरकारचा विश्वास नाही का? आणि हा आत्मघातकी निर्णय करून स्वतःचा मालकी हक्क ज्या ज्या ठिकाणी येतो अशा तऱ्हेने कवडी मोलाने विक्रीला काढणं हे योग्य आहे का, असा हा दुसरा प्रश्न आहे. त्यामुळे लोकांनी या पहिल्या मुद्द्यावरती विचार करावा की करोनाच्या कालखंडामध्ये सरकारची ही कृती आत्मघातिक आहे का? या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे सरकार बेधरलेल्या अवस्थेत आहे. सरकारला पुढची दूरदृष्टी नाहीये आणि त्यांनी हा आत्मघातकी निर्णय घेतलेला आहे. मग बाजारात मंदी कायम राहील या अंदाजाने तर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला नसेल ना? या निर्णयाकडे बाजार कोणत्या नजरेने पाहू शकतो? ॲक्सिस बँकेमध्ये सुटीचा जो 4.69% मालकी हक्क होता तो त्यांनी विक्रीला काढला केंद्र सरकारने. आता हा जो निर्णय हा आत्मघातकी आहे असं म्हणत असताना सरकारने तो घेण्याचं एक कारण असं स्पष्टपणे दिसतंय की मार्केटमध्ये जो सातत्याने तळ गाठणारा जो ट्रेंड आहे शेअर मार्केटचा, मग तो निफ्टी असेल किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, या ठिकाणी सातत्याने जगामधल्या ज्या घडामोडी आहेत, भारतामधल्या ज्या घडामोडी आहेत, ज्या लॉकडाऊनच्या कालखंडातल्या आहेत, त्यातून मार्केट खाली खाली जात चाललंय आणि दिवसागणिक लाखो कोटी रुपयाचं जे इन्व्हेस्टर्सचे जे काही मार्केट कॅपिटलायझेशन आहे त्याचा चुराडा होतोय. अशा कालखंडामध्ये 2021चं टार्गेट पूर्ण करण्याकरता म्हणून आत्ता मार्केटमध्ये जेव्हा सरकार उतरतंय, स्वतःचा मालकी हक्क, वित्तीय फायनान्स म्हणजे वित्तीय तूट ही कमी करण्याकरता त्यांनी ॲक्सिस बँकेतला सुटीचा जो स्टेक आहे तो विक्रीला काढला. तर याचा अर्थ असा आहे की सरकारचं कुठेतरी स्वतःचं गणित आहे की मार्केट उभारी घेणार नाही आणि आत्ता जो काही भाव आहे ॲक्सिस बँकेचा तो एनकॅश करावा आणि हातात पैसे गोळा करावेत. म्हणजे पुढची मंदी आपण हटवू शकू याच्यावरती सरकारचा विश्वास नाहीये. दुसरं महत्त्वाचं कारण असं म्हणता येईल की आता मार्च 31 नंतर सर्वच कॉर्पोरेट कंपन्या, बँका यांचे जे काही ताळेबंद आहेत हे आता प्रकाशित व्हायला सुरुवात होतील. आपण आता मे महिन्यामध्ये आहोत. 30 जूनपर्यंत हे जे वित्तीय तुटीचं नव्हे, एकूण बॅलन्स शीट जे आहेत, जे ताळेबंद आहेत आर्थिक संस्थांचे, वित्तीय संस्थांचे, हे बाहेर यायला सुरुवात होतील. ॲक्सिस बँक असो, येस बँक असो किंवा पब्लिक सेक्टर बँक असो, ह्या सर्वांनाच गेल्या 6 महिन्यामध्ये जे काही अर्थव्यवहार झाले त्यात बरेच मोठे तोटे सहन करून तोटे करावे लागलेत. राष्ट्रीयकृत बँकांची अवस्था तर वाईट आहेच, पण खाजगी बँकांची अवस्था पण फार काही चांगली नाही. आपण येस बँक कशी कोसळताना पाहिली. येस बँकेमधला जो व्यवहार होता तो अत्यंत ज्याला आपण म्हणू स्कॅन्डलस होता.
त्यांनी बऱ्याच गोष्टी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापासून दडवून ठेवल्या होत्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लोकांना ते माहीत नव्हतं, अशातला भाग नव्हता. पण तो एक स्कॅन्डल म्हणून सरकारने त्या बँकेला वाचवलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या बँकेला वाचवलं आणि त्यासाठी जे प्रयत्न केले ते लोकांपुढे दिसत आहेत. आता या पार्श्वभूमीवर, करोनाच्या पार्श्वभूमीवरती हे मार्केट वरती जाऊ शकत नाही. मंदी ही दीर्घकालीन राहील हे लक्षात घेऊन आणि ॲक्सिस बँकेसकट सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे जे रिझल्ट्स आहेत ते वाईट असतील, विशेष करून ॲक्सिस बँकेमध्ये थकीत आणि बुडीत कर्ज, ज्याला नॉन परफॉर्मिंग असेट म्हणतो, त्याचा मोठा टक्का दिसेल आणि मग ती तोट्यात गेली तर आत्ताचा शेअर हा फार मोठ्याने गडगडेल. त्यामुळे तिथला जो सुटीचा जो स्टेक आहे तो आत्ताच विकलेला बरा, असा जणू काही दूरदृष्टीचा निर्णय सुटी विकताना केंद्र सरकारने केलेला असं दिसतं. आत्मघातकी निर्णय अशा वेळेस घेतला हे तर आहेच, पण मंदी आटोक्यात येऊ शकत नाही याची त्यांना खात्री वाटल्यामुळे आणि ॲक्सिस बँकेतला एनपीए हा मारक ठरेल त्याची किंमत बाजारामध्ये ठरवत असताना आणि म्हणून वित्तीय तूट पूर्ण करण्याकरता आत्ताच ती प्रक्रिया त्यांनी चालू केली आणि 22,000 कोटीचं उद्दिष्ट फक्त आयटीसी आणि ॲक्सिस बँकेतला सुटीचा स्टेक विकून करायचं ठरवलंय. हा सरकारला बरंच काही माहिती आहे, पण सरकार आणतं की आपण या सगळ्या आर्थिक संकटावर मात करू, असं त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देता येईल की सरकारला मंदी माहिती आहे, पण मंदीवरती काबू आणण्याची क्षमता सरकारची नाहीये, म्हणून त्यांनी वित्तीय तूट भरण्याकरता हा निर्णय घेतलेला आहे. बरं, सरकार अजून काही दिवस थांबली असती आणि बाजार स्थिर स्थावर झाला असता तर ॲक्सिस बँकेचा शेअर जेव्हा वर जाईल तेव्हा तो विकून सरकारला जास्त नफा कमवता आला नसता का? या पैशातून केंद्राला अनेक लोकोपयोगी खर्चही भागवता आले असते. तुमचा जो प्रश्न आहे की सरकार अजून काही दिवस थांबून वित्तीय तुटीत जास्त पैसे मिळाले असते ॲक्सिस बँकेचा शेअर विकून, म्हणजे काही दिवस थांबून, तर सरकार का नाही थांबली? त्याचं सरळ उत्तर आहे की सरकारला हा कॉन्फिडन्स नाही आहे की मार्केटमध्ये ॲक्सिस बँकेचा परफॉर्मन्स चांगला राहील, त्याचा कॉन्फिडन्स नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना एक अंतर्गत माहिती असतेच सरकार म्हणून की कोणत्या संस्था कशा तऱ्हेने काम करतायत. मंदी आटोक्यात नाही आहे हे तर सगळ्याच अर्थतज्ञांच्या वक्तव्यातून आणि अनेकच रिपोर्ट्स आहेत त्यातून स्पष्ट आहेत. मध्ये IMFचे असतील, वर्ल्ड बँकेचे असतील, रेटिंग एजन्सीचे असतील, भारतातले अंतर्गत स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स असतील, अनेक अर्थतज्ञ सांगतायत. त्यामुळे पुढचा कालखंड हा मंदी अतिशय तीव्र आणि संकटग्रस्त होण्याचा आहे. त्यामुळे मार्केट हे तळ गाठण्याची शक्यता आहे असं सगळेजण सांगतायत. त्यावरती सरकारचा पण विश्वास आहे. म्हणून सरकारने अधिक न थांबता आत्ताच आपली वित्तीय तूट भरून काढण्याकरता 22,000 तर 22,000, चला आज ॲक्सिस बँकेचा शेअर आपल्याला एवढा मिळतो, आयटीसीचा शेअर एवढा मिळतो, म्हणून त्यांनी ते बाजारामध्ये तो स्टेक विकण्याचा उद्योग केलेला आहे. त्यामुळे सरकारचा आत्मविश्वास ढळण्याचे हे एक लक्षण दिसते आहे. येत्या कालखंडामध्ये मार्केट वर येणार नाही म्हणून आहे त्या किमतीत शेअर्स विकून पैसे कमवा, हा केंद्राचा निर्णय भीतीपोटी आहे का? खरं तर वित्तीय तुटीचा हा जो प्रश्न आहे की वित्तीय तूट 2,10,000 जमा करायची आहेत आणि त्यासाठी काय काय विकायचं ह्याचा एक ग्रँड डिझाईन प्लॅन केंद्र सरकारने 1 फेब्रुवारीनंतर तयार केलेला आहे. आणि आता तुम्ही बघितलं की 22,000 कोटी जमा होत आहेत. या प्रक्रियेमधून ती भीतीग्रस्त वातावरणात आहे. मंदी आटोक्यात येत नाहीत आणि त्यांनी एक स्वतःच्या पायावर ते धोंडा पाडून घेणारा असा निर्णय घेतलेला आहे. खरं तर हे अशा पद्धतीने वित्तीय तूट भरून काढणं ही चुकीचंच आहे. दुसरे काही मार्ग होते की नव्हते याच्यावरती खरं म्हणजे त्यांनी विचार करायला पाहिजे होता. मुख्य प्रश्न असा पण आहे की एकूण सरकारला पैसा तर जमा करायला पाहिजे. केंद्र सरकारला अनेक लोकोपयोगी योजना जर राबवायच्या असतील तर पैशाची गरज आहे. पण सरकारने हे सांगावं ना की आम्हाला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम भक्कम करायची आहे, आम्हाला सार्वजनिक व्यवस्था भक्कम करायची आहे, आम्हाला करोनाच्या संदर्भात हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय व्यवस्था मजबूत करायची आहे, आम्हाला शिक्षण व्यवस्था मजबूत करायची आहे, आम्हाला या पद्धतीने 1, 2, 3, 4 प्रोग्राम करून एकूण वेलफेअर स्टेट म्हणून जी काही कल्पना आहे संविधानामध्ये त्याप्रमाणे आम्हाला एक प्रोग्राम आखायचा आहे. भले तो नीती आयोगाच्या अंडर असेल किंवा अर्थमंत्र्याच्या अंडर असेल, परंतु असा कोणताही प्रोग्राम जाहीर न करता पैसे गोळा करण्याचं काम चालू आहे. पण ते कशा करता हे तर सांगायला पाहिजे. आणि म्हणून कोणताही प्रोजेक्ट चांगल्या भल्या कामासाठी जरी असला तरी वित्तीय तूट आज जी काही 3.5% किंवा 3.3% 1 फेब्रुवारीनंतर आहे
ती भले FRBMचा ऍक्ट हा जरी व्हायोलेट केला तरी लोकोपयोगी कामासाठी जर हे जर FRBM म्हणजे जे काही सिलिंग आहे ते कायदा आहे, त्या कायद्याचं हे सिलिंग होय आपण मोडू शकतो, पण आपण लोकांच्या भल्यासाठी पैसे खर्च करण्याकरता हा आपण मार्केट बनून पैसा जमा करतोय असं जर लोकांमध्ये विश्वास निर्माण करता आला सरकारला तर ते जस्टिफायबल आहे, किंबहुना त्यांनी तसं करायला पण हवं. पण सरकार इतक्या जनतेला विश्वासात घेऊन, विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन हे करत नाहीये. आणि हाच खरा लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की सरकार जे काही करतं ते एकतर्फी करतायत, त्यात जनतेचा सहभाग नाही, विरोधी पक्षांचा सहभाग नाही, इंटेलेक्च्युअल्सवर चर्चा नाही, अर्थशास्त्रज्ञांवर चर्चा नाही. मग नेमकं सरकार करतंय काय आणि हे पैसे जमा केल्यानंतर सरकार काय करणार आहे याबद्दल स्पष्टता नाहीये. आणि एक तर सार्वजनिक क्षेत्राची विक्री करून जे पब्लिक असेट्स आहेत ते पब्लिक असेट्स म्हणजे जनतेच्या मालकीचे असेट्स अशा तऱ्हेने कवडीमोल भावाला विकणं हे 70 वर्षात काहीच झालं नाही असं म्हणणाऱ्यांनी 6 वर्षात काय केलं असा प्रश्न जनता विचारेल. आणि आता पुढच्या 6 महिन्यात सरकार काय करेल याचा तरी काय त्यांच्याकडे प्लान आहे. आणि म्हणून सरकारचे हे सर्व निर्णय हे शंकास्पद, संशयास्पद वाटतात. आणि 22,000 मिळवण्याकरता आपल्या हातातील काही महत्वाचे संपत्तीचे अधिकार, शेअर्स हे अशा तऱ्हेने कोरोना असताना सुद्धा एरवी सामान्य माणसं आता कळते त्यांना की मार्केटमध्ये जाणं धोक्याचं आहे, अशा वेळेस सरकारच मार्केटमध्ये जातं. आता LICला जर मार्केटमध्ये आणून मार्केटवरती जाणं असा जर काही प्लान असेल तर मला असं वाटतं की सरकारने असे चुकीचे निर्णय करू नयेत. याबद्दल विरोधी पक्ष आणि जनतेनेच त्यांच्यावरती दबाव आणण्याची गरज आहे. उडगी सर, धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल. तुम्हाला एकंदरीत या घटनेवर काय वाटतं? शेअर बाजाराची स्थितीत सुधारणा होईल का? तुम्ही तुमचं मत खाली कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत रहा लोकमत.com.